गोसेखुर्द बांध के कारण ढीमर समाज का बड़ा नुकसान हुआ है। पारंपरिक रूप से चलने वाला मछली पकड़ने का व्यवसाय बांध के कारण बंद हुआ है। इस परियोजना से प्रभावित हुए किसानों को उनकी जमीन तथा घरों के मुआवजा मिले, किंतु ढीमर समाज आर्थिक संकट से जूझ रहा है। ऐसे में गोसेखुर्द बांध पर होने वाले जल पर्यटन में 100% आरक्षण प्रदान करने की मांग को लेकर विदर्भ क्रांति युवा ढीमर समाज संगठन की ओर से 27 फरवरी को गोसेखुर्द बांध में जल समाधि आंदोलन करने की चेतावनी दी है। इस संबंध में संगठन के अध्यक्ष हर्षल वाघमारे ने बताया कि गोसेखुर्द बांध बना तो पारंपरिक तरीके से चलने वाला मछली पकड़ने का व्यवसाय खत्म हुआ। इतना ही नहीं, नदी तट पर तरबूज एवं खरबूजे की फसल भी लेना बंद हुआ। जिस समाज का पूरी तरह से जीवन यापन वैनगंगा नदी पर निर्भर था, वह बांध के कारण अब नेस्तनाबूद हो गया है। ढीमर समाज छोड़कर सभी को गोसेखुर्द परियोजना का मुआवजा मिले, किंतु जिनका जीवन यापन खत्म हुआ, ऐसे ढीमर समाज पर अन्याय हुआ। इसका विरोध करते हुए गोसेखुर्द बांध पर तैयार होने वाले जल पर्यटन से निर्माण हुए रोजगारों में 100% आरक्षण भंडारा जिले को दिया जाए, साथ ही 50% पौनी तहसील के ढीमर समाज को इसका लाभ दिया जाए। ऐसी मांग को लेकर विदर्भ युवा क्रांति ढीमर समाज संगठन की ओर से बार-बार सरकार को ज्ञापन दिया गया, किंतु इसकी ओर किसी ने ध्यान नहीं दिया। आखिरकार विदर्भ युवा क्रांति ढीमर समाज संगठन के अध्यक्ष हर्षल वाघमारे के नेतृत्व में सैकड़ों ढीमर समाज बंधुओं द्वारा जल समाधि आंदोलन करने की चेतावनी दी गई है। मी हर्षल वाघमारे, विदर्भ युवा क्रांती संघटनेचा अध्यक्ष व संस्थापक। माझ्यासोबत माझे सर्व ढीवर समाज बांधव आहेत। आम्ही सर्व आज आमच्या या ढीवर समाजाचा जो आमचा आंदोलन सुरू आहे, जलसमाधी आंदोलन, यासाठी आम्ही इथे उपस्थित आहे। आम्ही आत्ताच्या पोझिशनला या धरणाच्या ज्या बॅकवॉटर जो आहे धरणाचा, त्या बॅकवॉटरच्या मधोमध आम्ही इथे उभे आहे। आम्ही जलसमाधीसाठी आज इथे आलेलो आहे। आमच्या मागण्या प्रशासनासमोर अनेकदा आम्ही ठेवूनही, आमच्या विनंत्या करूनही, अनेकदा निवेदन देऊनही अजूनपर्यंत प्रशासनाने याकडे लक्ष सुद्धा दिलेलं नाही। आम्ही आमच्या मागण्या मागताना, आम्ही आमच्या मागण्या समोर ठेवताना समाजाकडे दुर्लक्ष करण्याचं काम या सरकारने, या प्रशासनाने केलेलं आहे। आणि हे होताना आमची झालेली दशा, आमची झालेले आमच्यावर झालेला अन्याय हा आम्ही आता खपवून घेणे शक्य नाही, आणि त्यामुळे शेवटी आम्हाला हा जलसमाधी आंदोलन घ्यावा लागत आहे। या पाण्याच्या व्यापामुळे आमच्या डांगरवाड्या बंद पडल्या। आमचा पारंपरिक असलेला रोजगार म्हणजे त्या डांगरवाड्या आणि मासेमारी हे जर आमच्या बंद पडत असेल तर आम्ही जगावं कसं? आमच्याकडे दुसरा हुनर नाही। आम्ही ज्या माध्यमातून आमचा रोजगार चालवू असा कुठलाच आमच्याकडे हुनर नसल्याने आम्ही काय करायला पाहिजे? या गोसे धरणामुळे जेही बाधित झाले, ज्यांच्या शेत्या गेल्या, ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना अनेक मोबदले देण्यात आले। आणि हे सर्व देताना ज्या समाजाचा पोट या पाण्याच्या प्रवाहावर, या वैनगंगा नदीवर आहे, त्या समाजाकडे पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आलं। हे कितपत योग्य आहे? याचा हा जो केलेला अन्याय आहे, जाणीवपूर्वक केलेला अन्याय असल्यामुळे आज आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागत आहे। प्रशासनाच्या चुकीमुळे आज अनेक ढीवर समाज बांधव आज इथं आंदोलनासाठी येऊन राहिलेले आहेत। या समाजावर ही वेळ येण्यामागची कारण प्रशासनाने समजून घ्यायला पाहिजेत। आजही वेळ गेलेली नाहीये, अजूनही आम्ही प्रशासनाला वेळ दिलेला आहे।
आमच्या मागण्या पूर्ण करण्यात यावा। जर आमच्या मागण्या रास्त नसतील तर आम्ही आताच जेव्हा म्हणाल तेव्हा आम्ही आंदोलन सोडायला तयार आहे। पण आमच्या मागण्या मान्य जर नसतील होत, त्या जर रास्त नसतील वाटत, तर मग आम्ही हा आंदोलन सुरू ठेवू। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।